फॅटी लिव्हर डायग्नोसिस करून तुमच्याजवळ पेशंट आला इन्व्हेस्टिगेशन करून, तर फर्दर ट्रीटमेंट मोडॅलिटी कसं डिसाईड करता सर? सो बरोबर, अगदी सगळ्यात महत्वाचं, कारण एक डायग्नोसिस होणं इथपर्यंत सोपा पार्ट आहे. त्यांचं रिस्क स्ट्रॅटिफिकेशन हे फायब्रोस्कॅनने आपल्याला ते आपण बोललं सर. तसं आहे. सो जर सिरोसिस नसेल हा. तर बऱ्यापैकी हे रिव्हर्सेबल आजार आहे. त्याच्यामुळे आपल्याला लाईफस्टाईल चेंजेस याच्यावर खूप भर देणं गरजेचं आहे. आता औषधं खूप लिमिटेड होते, आता बऱ्यापैकी जास्त आपल्याकडे ऑप्शन्स यायला चालू झालेलं आहे. पण कुठलंही औषध लिहिण्याच्या आधी मी पेशंटची प्रॉपर एक काउन्सिलिंग करून इन्फॉर्मेशन दिल्याशिवाय बाहेर जाऊन देत नाही, मेडिसिनचं डिस्कशन करत नाही. ओके. कारण लाईफस्टाईल इज द मोस्ट इम्पॉर्टंट मेडिसिन फॉर फॅटी लिव्हर. ओके. तर लाईफस्टाईल चेंजेसमध्ये वजन कमी करणं, ॲटलिस्ट एक 10% तरी वजन कमी होणं ओव्हर ए पिरियड ऑफ 3 to 4 months अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये एक 10% जर वजन कमी झालं, जवळपास 60 ते 70% चरबी लिव्हरमधली अब्झॉर्ब होते. म्हणजे इतका छान रिझल्ट बाकी कुठल्याच मेडिसिनने येणं शक्यच नाही. तर वजन कमी होण्यासाठी जे काही लाईफस्टाईल चेंजेस आहेत त्याच्यामध्ये 30 ते 40 मिनिटं कार्डिओ एक्सरसाइजेस. ओके. तर त्याच्यामध्ये फास्ट वॉकिंग असेल, स्विमिंग असेल, सायकलिंग असेल, प्रॉपर योगा वगैरे हे करणं गरजेचं आहे. त्याच्यात जर स्ट्रेंथ ट्रेनिंग वगैरे ॲड केलं तर नक्की अजून कॅलरीज बर्न होतात. पण एक 40 to 45 minutes रेग्युलर ॲटलिस्ट 4 to 5 days अ वीक हे करणं गरजेचं आहे. हे चालू केलं तर फॅटी लिव्हरचे रिझल्ट खूप चांगले मिळतात. देन डाएटमध्ये आलं तर प्रोसेस गोष्टी पूर्ण बाहेर जाणं गरजेचं ठरतं. तर शुगर, मैदा, ऑइली पदार्थ बाहेर, कुठलेही पॅकेज फूड्स खायचं नाही. होम फूड इज द बेस्ट फूड. आपण बाकीच्याही सगळ्या आजारांमध्ये हे सांगत चालतोच आणि इग्नोर करतात लोक आपल्याला, ही वेगळी गोष्ट. पण जे सिन्सिअर आहेत त्यांच्या तब्येतीबद्दल हे नक्की फॉलो करतात. होम फूड इज द बेस्ट फूड. होममध्ये आपण घरी जे काही तेल सुद्धा वापरतो चांगल्या क्वालिटीचं वापरतो. बाहेर जे काही वापरलं जातं इट्स रियूज्ड, रिहीटेड ऑइल, त्याने अजून ते सॅच्युरेटेड होतं. त्याने अगदी कोरोनरी ब्लॉक्स असो की फॅटी लिव्हर असो, ही सगळी रिस्क आपली वाढत चालते. त्यामुळे पेशंटला हे सगळं काउन्सिलिंग करणं आणि त्यांना हे समजून सांगणं हा टफेस्ट पार्ट ऑफ फॅटी लिव्हर आहे. ओके. हे त्यांना एकदा समजलं, त्यांनी फॉलो केलं तर फॅटी लिव्हरचे रिझल्ट खूप चांगले आहेत. त्याच्यानंतर त्यांचं ते जे फायब्रोस्कॅनवर जे काही फायब्रोसिस स्कोअर असेल त्याच्यानुसार मग मेडिसिन्स वगैरे सपोर्टसाठी त्यांना जे द्यायचे ते आपण ठरवतो. कारण सिरोसिस आणि त्याच्या पुढचे कॉम्प्लिकेशन त्याच्याबद्दल बोलूच आपण, हा एक वेगळा भाग झाला. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लाईफस्टाईल चेंजेसची गरज आहेच आहे, पण खूप मेडिसिनची पण गरज पडते. पण अर्ली रिव्हर्सिबल स्टेजेसमध्ये मेडिसिन सपोर्टला आहेत, लाईफस्टाईल चेंजेस डू ऑल द वर्क. वंडरफुल. म्हणजे फॅटी लिव्हर रिव्हर्सिबल आहे, लाईफस्टाईलच त्याचा सर्वात पहिला मेडिसिन आहे, बेस्ट मेडिसिन, द बेस्ट मेडिसिन आहे. चांगलं खाणे आणि शरीराची काळजी घेणे, एक्सरसाइज करणे, सपोर्टसाठी तुम्हाला मेडिसिन आहेत असं म्हणताय. अगदी सर. आणि याच्यात एक अजून सांगायचा पॉईंट असं की हे जे आपण रिसर्च स्टडीज बद्दल बोललो, फॅटी लिव्हर कॅन बी अर्लिएस्ट साइन ऑफ हार्ट प्रॉब्लेम्स. ओके. ओके. फॅटी लिव्हर कॅन बी अर्लिएस्ट साइन ऑफ पेशंट हू विल डेव्हलप अ स्ट्रोक. त्यामुळे फॅटी लिव्हर दिसलं आणि पॅनिक तर व्हायचं नाहीच आहे, रिव्हर्सिबल आहे, पण त्याला दुर्लक्ष पण करायचं नाही. कारण इट कुड बी द फर्स्ट साइन दॅट यू आर गोइंग टू डेव्हलप अदर प्रॉब्लेम्स आफ्टर्स. म्हणजे नंतर तुम्हाला याचे प्रॉब्लेम्स येतील, हार्टचे, स्ट्रोक, किडनी प्रॉब्लेम्स. फॅटी लिव्हर सगळ्यात पहिलं साइन आहे, हे बऱ्याच स्टडीजमध्ये दिसलं आहे. त्यामुळे फॅटी लिव्हर दिसलं तर जागे व्हा. बरोबर आहे सर, जागे व्हा, आपलं लाईफस्टाईल बदला. पुढे जाऊन हार्ट अटॅकही येणार नाही. लिव्हर तर ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल बोलतोय म्हणून सांगणं गरजेचं आहे, पण हार्टचं, ब्रेनचं, किडनीचं याच्या सगळ्यांची काळजी घ्यायची असेल तर फॅटी लिव्हर हे तुम्हाला सिग्नल आहे. सिग्नल तुम्ही प्रॉपरली त्याचं केअरफुली तुम्ही मॅनेज करायलाच हवं. इवन सर 30% ऑफ गॉल ब्लॅडर स्टोन जो बघतो त्यांना सोबत फॅटी लिव्हर असतो. फॅटी लिव्हर असल्यामुळे त्यांचा जो काही गॉल ब्लॅडरचं फंक्शनिंग कमी होऊन स्टोन बनतो. आणि त्या अर्ली स्टेजमध्ये जर फॅटी लिव्हर त्यांनी ट्रीटमेंट केलं, कदाचित गॉल ब्लॅडरचं काम चांगलं राहू शकतो आणि स्टोन होण्याचं सुद्धा टाळू शकतो. बरेच पेशंटला आम्ही बघतो, त्यांना मी सांगतो आता सध्या आता तुम्ही एक स्टेज पुढे निघून आलेले आहेत. पहिल्या स्टेजवरती फॅटी लिव्हर पकडला असता तर तुम्हाला गॉल ब्लॅडर स्टोन झाला नसता. आता फॅटी लिव्हरला रिव्हर्सिबल ऑप्शन आहे, गॉल ब्लॅडरला ऑप्शन नाहीये. तर गॉल ब्लॅडर चांगलं करून घ्या,
पण ह्याच्या पुढचे आजार टाळण्यासाठी तरी फॅटी लिव्हरला मॅनेज करून घ्या, हे सल्ला देतो सगळ्यांचा. बरोबर, कारण फॅटी लिव्हर इज नॉट जस्ट लिमिटेड टू लिव्हर, इट इज अ मेटाबॉलिक डिसफंक्शन. मेटाबॉलिक डिसफंक्शन असल्यामुळे बाकी तुमचं डायबिटीसचे रिस्क वाढणे, हार्टचे रिस्क वाढणं हे सगळं आहेच आहे. त्यामुळे त्याबद्दल लाईफस्टाईल चेंजेस हेल्प विथ एव्हरीथिंग. Yes. हे स्ट्रेस करणं गरजेचं आहे स्वतः.